नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्याच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मिसकन्सेप्शन या विषयावर. मिसकन्सेप्शन म्हणजे गैरसमज. व्यसनाच्या प्रत्येक माध्यमाच्या संदर्भामध्ये किंवा एकंदरीत व्यसनाच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी गैरसमज असतात, जे गैरसमज माणसाला जास्तीत जास्त त्या व्यसनाच्या माध्यमाकडे अट्रॅक्ट करत असतात. तर असे कुठले गैरसमज आहेत आणि अशा कुठल्या गैरसमजांना माणूस जनरली बळी पडतो, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की तुम्हाला जर माझे हे यूट्यूब चॅनल किंवा आपले जे काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जी काही तुम्हाला माहिती मी देण्याचा प्रयत्न करतोय ती तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला आपलं हे चॅनल पोहोचवता येईल अवेअरनेसच्या माध्यमातून, तेवढं तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता. तर व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये जवळपास 15 वर्ष काम केल्यानंतर काही असंख्य पेशंटच्या सान्निध्यात राहिल्यानंतर प्रत्येक पेशंटकडनं जी काही माहिती मिळते ती येणाऱ्या पिढीला काही ना काहीतरी मार्गदर्शन करणारी अशी ठरते. तर काही ना काहीतरी मिसकन्सेप्शन्स तयार होतात मनामध्ये. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की एक शॉर्टर टाईम फ्रेममध्ये मन आपल्याला चुकीचे काही पर्याय सुचवतो आणि त्या पर्यायांना बळी पडल्यामुळे लॉंग टर्ममध्ये आपल्याला बराचसा नुकसान झेलावं लागतं. तर त्यामध्ये मिसकन्सेप्शनमध्ये दारूच्या बाबतीमध्ये तरुणांमध्ये किंवा चांगल्या जॉब करणाऱ्या लोकांमध्ये किंवा बिझनेस करणाऱ्या लोकांमध्ये हे एक मिसकन्सेप्शन आहे की दारू हे अँटी डिप्रेसंट आहे. अँटी डिप्रेशन म्हणजे आपलं नैराश्य घालवणारं एक माध्यम आहे असा लोकांमध्ये समज आहे. पण ॲक्च्युली तसं अजिबात नाही आहे. दारू ह्या अँटी डिप्रेशन वगैरे या गोष्टींवर काही काम करत नाही. उलट ती आहे त्या परिस्थितीला थोडाफार विसर देण्याचं काम करतं काही काळापुरतं. पण काही काळानंतर पुन्हा त्या सगळ्या गोष्टी रिपिटेशन झाल्यामुळे आपल्याला वारंवार त्या गोष्टीच्या मध्ये अडकल्याची भावना तयार होते आणि मग त्याच्यानंतर मग एक नवीन प्रकारचं नैराश्य आपल्या जीवनामध्ये येतं की अरे मी पहिले तर एका सिच्युएशनशी फाईट करत होतो, त्याच्यामध्ये मला नैराश्य येत होतं, आता हे एक व्यसन नवीन जोडलं गेलंय, त्याच्यामध्येही मला आता नैराश्याचा सामना करावा लागतोय. तर दारूच्या बाबतीमध्ये अजून काही मिसकन्सेप्शन्स असे आहेत की दारू पिल्यानंतर लोक मला घाबरतात, लोक माझ्याशी पटकन रिॲक्ट होत नाहीत किंवा माझं जे म्हणणं आहे ते लोक खपवून घेतात, असा एक गैरसमज लोकांमध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झालेला दिसतो. त्याच्यामुळे वारंवार तो माणूस स्वतःला काही सिद्ध करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला तो दारूची मदत घेतो असं बघितलं गेलंय. तसंच चरस गांजाच्या बाबतीतही काही मिसकन्सेप्शन्स आहेत. मिसकन्सेप्शन तर या स्वरूपाचे आहेत की चरस गांजा हे भोलेनाथ म्हणजे शंकर देवाने दिलेला प्रसाद आहे आणि त्याच्या स्वरूपात आपण त्याला ग्रहण करायचं असतं असं तरुणांमध्ये नवीन फॅड तयार झालेलं आहे. तर ते ॲक्च्युली अशा कुठल्याही ग्रंथांमध्ये, अशा कुठल्याही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये किंवा अशा कुठल्याही पारायणांमध्ये असं कुठेही म्हणलेलं नाही आहे की तुम्हाला जर प्रसाद हवा आहे तर तुम्ही त्या चरस गांजाचा प्रसाद म्हणून वापर करा, असं कुठेही म्हणलेलं नाही आहे. तर तरुणांमध्ये हा एक गैरसमज खूप प्रकर्षाने जाणवतो की आम्ही जे करतोय तो भोलेनाथचा प्रसाद आहे म्हणून आम्ही करतोय, आम्ही गांजा पितोय किंवा चरस पितोय किंवा भांग पितोय. महाशिवरात्रीच्या दिवशी भांग सर्रासपणे पिली जाते, तर त्याच्यामध्ये हा एक भोलेनाथचा प्रसाद आहे किंवा शंकर महाराजांचा प्रसाद आहे अशा पद्धतीचा एक मिसकन्सेप्शन लोकांच्या डोक्यामध्ये आहे. तर हे मिसकन्सेप्शन जास्त आणखी ट्रिगर करतं माणसाला की मी अजून काही ना काहीतरी ह्याच्यामध्ये अजून जर जास्त केलं तर अजून मला प्रसाद मिळेल वगैरे वगैरे अशा प्रकारच्या गैरसमजांमध्ये, व्यसनांमध्ये माणूस बळी पडायला लागतो. चरस गांजाच्या बाबतीमध्ये तरुणांमध्ये अजून एक गैरसमज आहे की जे काही मला पाठांतर करायचं आहे किंवा जे काही मला अभ्यास करायचा आहे तो अभ्यास जर माझ्या लक्षात राहिला पाहिजे तर मी चरस गांजा पिल्यानंतर तो माझ्याकडनं जास्ती अभ्यास केला जातो. किंवा काही हार्ड वर्क करणाऱ्या लोकांमध्ये असा एक समज आहे की जेव्हा मी चरस गांजा पितो त्यावेळेला मी किती काम करतोय या गोष्टीचा मला सेन्स राहत नाही, त्याच्यामुळे त्या चरस गांजाचा वापर केला जातो. तसंच जसं आता चरस गांजाच्या बाबतीत म्हटलं तसंच ड्रग्सच्या बाबतीतही
एक असा गैरसमज आहे की ड्रग्ज करणारी लोक हे एक प्रेस्टिजियस स्टेटस होल्ड करतात, तेच लोक ड्रग्ज करतात ज्यांचं प्रेस्टिज आहे, स्टेटस आहे. त्याच्यामुळे तरुण मुलांमध्ये हा एक खूप मोठा गैरसमज लगेच त्यांच्यामध्ये कॅच केला जातो की जर मी ड्रग्ज करतोय याचा अर्थ मी एक हाय सोसायटीशी, स्टँडर्डशी किंवा अशा प्रकारचे एक जीवन एक लाईफस्टाईल अशा प्रकारची एक व्यतीत करतोय हे सिद्ध होईल. त्या गोष्टीच्या आधारावर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणलं जातं. आणि हे सगळं करत असताना पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हे लाईफस्टाईल आणि हे असे सगळे जे गैरसमज आहेत त्या गैरसमजाचा वास्तविकतेशी काही संबंध नाही, आणि वास्तविकतेशी संबंध नाही आहे तरीसुद्धा मी या सगळ्या गोष्टी करत चाललोय. आता त्या गोष्टी मला सोडता येत नाहीये, म्हणून त्या गैरसमजाला अजून काही ना काहीतरी ठोस पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे हा जास्ती एक म्हणजे गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे. कुठल्याही व्यसनाच्या संदर्भात सामाजिक स्तरावर सुद्धा काही गैरसमज आहेत. नवरा जर ड्रिंक करत असेल तर बायकोने ड्रिंक करून म्हणजे बायकोने त्याला कंपनी देणं हे एक स्टेटस असल्याचं मानलं जातं किंवा असा एक समज समाजामध्ये बघितला गेलेला आहे. सो अल्टिमेटली ह्या गोष्टीचा आपसात काही संबंध नाही आहे. ज्या पूर्वी एका माणसाला सांभाळणं थोडं अवघड जात होतं, आता दोघांनाही सांभाळणं थोडं अवघड जाईल अशी परिस्थिती आपणच स्वतःहून ओढवून घेतोय या काही मिसकन्सेप्शन्सच्या आधारावर. सेकंड थिंग की जेव्हा केव्हा आपण अशा प्रकारचे मिसकन्सेप्शन जेव्हा बघतो त्यावेळेला बाहेरच्या वातावरणालाही त्या पद्धतीचं एक गैरसमज तयार केले जातात वातावरणानुसार. जसं इंडिया मॅच जिंकलेली आहे तर आपल्याला जर तो सेलिब्रेशन करायचा आहे तर सेलिब्रेशनसाठी काही ना काहीतरी दारू किंवा अशा प्रकारचं कुठलं तरी व्यसनाचं माध्यम असेल तरच आपल्याला सेलिब्रेट करता येईल. किंवा आज माझा वाढदिवस आहे तर वाढदिवसामध्ये मी मित्रांना बिअरची पार्टी दिली तरच तो वाढदिवस साजरा होईल. अशा प्रकारचे काही गैरसमज आहेत. तशाच प्रकारचे गैरसमज 31 डिसेंबर आणि गटारी या 2 दिवसांच्या संदर्भामध्ये आहे. कुठल्याही पुस्तकामध्ये, कुठल्याही ऐतिहासिक ग्रंथामध्ये गटारी आणि 31 डिसेंबर या दिवशी तुम्ही दारू प्यायलाच पाहिजे, नाही पिलात तर तुम्हाला काही ना काहीतरी पाप लागेल अशा प्रकारचा उल्लेख कुठेही नाही. तरीसुद्धा त्या गोष्टीचा आपणच आपल्या सोशल फील्डमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी ऐकवात आल्यामुळे आपण त्या गोष्टींना बळी पडतो आणि हळूहळू का होईना पण आपण त्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकत जातो. तर अशा प्रकारच्या गैरसमजांना बळी पडण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्यामध्ये एक अवेअरनेस असणं गरजेचं आहे. समाजामध्ये तो अवेअरनेस असणं गरजेचं आहे की बाबा तो एखादा व्यक्ती एखादं व्यसन करतोय आणि त्या व्यसन करत असताना त्या व्यसनाच्या कारणासाठी तो चुकीच्या गोष्टीचं समर्थन करतोय ही गोष्ट त्याला पटवून देता आली पाहिजे. तरच त्या व्यसनावर त्याला योग्य त्या दिशेने मार्गदर्शन करता येईल. बऱ्याचदा असं बघितलं गेलंय की काही वेळेला कम्प्लिटली डिनायल स्टेजमध्ये पेशंट निघून जातो, खास करून चरस गांजामध्ये. एका सर्टन स्टेज नंतर चरस गांजाचं कन्झम्पशन एवढं वाढतं की त्याच्या मानसिकतेमध्ये सायकोसिस डेव्हलप होतो. सायकोसिसचा अर्थ असा की एक भ्रामक कल्पना किंवा भ्रामक जग जे त्या व्यक्तीने स्वतःच्या मनामध्ये तयार केलेलं आहे, ज्या विश्वामध्ये तो राजा आहे आणि बाकीचे सगळे प्रजा आहेत, बाकीची सगळी प्रजा त्याला सर्व करण्यासाठी आहे. सो त्या गैरसमजामध्ये माणसाला त्या व्यसनाच्या कारणामुळे पहिला सुरुवातीला जो त्याने गैरसमज पाळलेला आहे की हा एक देवाचा प्रसाद आहे, या गैरसमजापासून सुरुवात झालेला तो व्यसनाचा प्रवास पुढे गेल्यानंतर सायकोसिसमध्ये डेव्हलप होतो. सायकोसिसमध्ये डेव्हलप होता होता पुढे गेल्यानंतर अशा प्रकारच्या भ्रामिक कल्पना तयार होतात की मी एखाद्या व्यक्तीला हात न लावता सुद्धा बरा करू शकतो, इतक्या लेवलपर्यंत त्या लोकांची विचारशक्ती पोचायला लागते. आत्ताच मध्यंतरीच्या काळामध्ये आपण हे बघितलेलं आहे की मध्यंतरी सोशल मीडियावर वगैरे IIT बाबा नावाचा एक नवीन आध्यात्मिक व्यक्ती, किती आध्यात्मिक आहे किंवा काय आहे आपल्याला माहिती नाही, पण तो जे काही स्टेटमेंट्स करतो त्या स्टेटमेंट्सला लॉजिकल काही ग्राउंड नाही आहेत, त्या गोष्टीला काही लॉजिकल ग्राउंड नाही आहेत. हे नंतर काही काळानंतर आपल्या लक्षात यायला लागलं. जसं उदाहरणार्थ की त्याला विचारलं गेलं की बाबा उद्याची क्रिकेटची मॅच कोण जिंकणार आहे,
तर तो पत्रकारालाच त्याने प्रश्न विचारला, तुम्हाला काय पाहिजे, कोणाला जिंकवायचं आहे, मी त्याला जिंकवू शकतो. कम्प्लिटली इररॅशनल, सेन्स नसलेल्या गोष्टी, माणूस त्या गोष्टीचा विचार करायला लागतो आणि त्याच्यानंतर माणसाला असं वाटायला लागतं की हीच वास्तविकता आहे. सो ॲडिक्शन कुठलंही असो, त्या ॲडिक्शनमध्ये माणसाच्या, जर दारू पिणारा असेल तर त्याच्या पचनक्रियेवर, त्याच्या हेल्थवर परिणाम होणार आहे. चरस गांजा पिणारा आहे तर त्याच्या श्वसन प्रक्रियेवर किंवा वैचारिक पातळीवर त्याचा परिणाम होणार आहे. ड्रग्स करणारा आहे तर त्याच्या ओव्हरऑल सामाजिक स्टेटसवर, ड्रग्समध्ये तर हे बघितलं गेलंय तर वेळप्रसंगी ड्रग्स जर करायला नाही मिळालं, म्हणजे त्याचं व्यसनाचं समाधान नाही झालं, तर तो इतका व्हायलेंट होऊ शकतो की तो कुठल्याही प्रकारच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतो. सो आपल्याला काही ना काहीतरी आपल्या नवीन पिढीला, नवीन येणाऱ्या लोकांना जर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन जर करायचं असेल, तर आपल्याला ही गोष्ट समजायला पाहिजे की हे जे काही समाजात चाललेलं आहे, जे काही समाजात काही गोष्टी आहेत, त्या समाजातल्या गोष्टी त्यातला समज काय आहे आणि गैरसमज काय आहे, आणि आपल्या येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टीच्या बाबतीत पूर्णपणे अवेअर करणं गरजेचं आहे. याच व्हिडिओच्या माध्यमातून मी हा प्रयत्न केला की बाबा आज जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल की बाबा या अशा प्रकारचे गैरसमज आता हळूहळू का होईना डीप रूटेड समाजामध्ये होऊ लागलेले आहेत. आणि ज्या वेळेला आमच्यापर्यंत केस येते त्यावेळेला ऑलरेडी त्याला बाहेर काढण्याच्या सगळ्या प्रक्रियेपासून बऱ्याचदा तो दूर गेलेला असतो. बऱ्याचदा असंही होतं की आमचं व्यसनमुक्ती केंद्र जरी असलं तरी आपण व्यसनाच्या संदर्भामध्ये आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, पण एखाद्याची सायकोलॉजिकल केस त्या पद्धतीच्या लेवलवर गेलेली असेल तर आम्ही त्याला हँडल करू शकत नाही. अशा वेळेला त्याला सायकॅट्री वॉर्ड ज्याला आपण म्हणतो किंवा मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. एखादा पेशंट त्या लेवलपर्यंत जाण्याच्या आधी आपल्याला जर या सगळ्या मिसकन्सेप्शन्स जर माहिती असतील तर त्याच्या बाबतीमध्ये घडणारा तो आयुष्यातला आमूलाग्र बदल, ज्या आयुष्याला तो सुंदर बनवू शकला असता, त्या आयुष्याला तो कुठल्या ना कुठल्या तरी वाईट गोष्टींकडे घेऊन चाललेला आहे, हा समज त्याला दिल्यामुळे त्याच्या जीवनाला एक चांगला बदल घडवू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांनी जितक्या जास्तीत जास्त ह्या अवेअरनेस लोकांमध्ये जितका पसरवता येईल तितका पसरवला पाहिजे की काही गोष्टी समाजामध्ये ज्या बोलल्या जातात, ज्या गोष्टी प्रचलित असतात, त्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात अशातला भाग नाही. त्या गोष्टीच्या खोलात जाणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा ते गोष्टी लक्षात येतात तर त्यावेळेला आपण त्या गोष्टीतनं इतरांनाही त्या गोष्टीतनं बाहेर काढण्यासाठी आपण मदत करू शकतो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा प्रयत्न केला तुम्हाला या गोष्टी सांगण्याचा. तुम्हाला जर हे प्रयत्न जर आवडले असतील किंवा हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाच्या तरी एखाद्या आयुष्याच्या मध्ये आमूलाग्र बदल घडू शकेल, तर त्याला तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही नवीन माहिती घेऊन मी तुमच्या पुढे येईनच. धन्यवाद.